तुम्हाला इंस्टाग्रामला व्हायरल व्हायचं आणि फेमस व्हायचंय, तुम्ही कशामुळे फेमस होणार आहे? तुमच्याकडे आज कोणतीच कला नाही, काहीच नाही. तर मी माझं कारण सांगतो. बघू शकते माझं इंस्टाग्राम चॅनल आहे, त्यावर माझे आज 26,000 फॉलोअर्स आहे. इकडे बघू शकता माझं फेसबुकचं पेज आहे, यावर 1,000 सबस्क्रायबर आहे. इकडे बघू शकता माझं युट्यूब चॅनल आहे, त्यावर 1500 सबस्क्रायबर आहे. हर हर महादेव, जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, कोणत्या सायकल रायडर विषयी तसं जर सांगायला गेलं तर माझा 1.5 वर्षाचा तुम्हाला अनुभव सांगतो मी. कारण की इंस्टाग्रामवर फेमस होणं खूप काही अवघड नसतं. म्हणजे सगळेजण म्हणतात अवघड आहे, पण इंस्टाग्रामवर फेमस व्हायला खूप काही अवघड नसतं. फक्त 15 सेकंदाची रील बनवायची. रील बनवल्यानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय बोलताय, समोरच्या व्यक्तीला ऐकायचंय काय, त्यांना तुम्ही दाखवताय काय, आणि 15 सेकंड मध्ये तुम्हाला लोक अट्रॅक्ट कसे करायचे ते खूप महत्वाचं असतं. कारण की तसं जर सांगायला गेलं तर माझा 1.5 वर्षाचा तुम्हाला अनुभव सांगतो. जर सांगायला गेलं ना, काय विषय माहिती का, मी दोन्हीकडे पण व्हिडिओ बनवतोय. मी गेले 8 महिने झाले, 5-6 महिने झाले मी व्हिडिओ बनवतोय. पण विषय काय होतोय, आता हे दोन्ही पण माझे हात आहे. हे दोन्ही हातामध्ये काय नाही तुम्हाला माहिती आहे. पण या दोन्ही हाताचा तुम्हाला जर अर्थ सांगायला गेला ना, या हातावर माझं इंस्टाग्राम आहे आणि ह्या हातावर माझं युट्यूब आहे. तर हे दोन्ही पण आहे. मी जर युट्यूबला व्हिडिओ बनवले तर युट्यूब मला वरती घेऊन चाललंय आजच्या घडीला सांगायला गेलं तर. आणि इंस्टाग्राम जर सांगायला गेलं तर युट्यूब म्हणतोय मी तुला वरती घेऊन जातोय, आणि इंस्टाग्राम म्हणतोय का मी तुला व्हायरल नाही करणार, मी तुला तेव्हाच खाली घेऊन चालतोय. कारण की युट्यूब आपल्याला वरती घेऊन चाललंय आणि इंस्टाग्राम आपल्याला खाली घेऊन चाललंय. का की ह्या दोघांना मापात ठेवायचं. कारण की डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी या दोघांना जर सेम ठेवायचं म्हणलं तर मी ते केलं पण होतं. पण विषय काय झाला, युट्यूब मला वरती घेऊन चाललं आणि इंस्टाग्राम मला खाली पाडतंय. का की मी दोन्हीकडे पण सेम टाइम दिला नाही, त्यामुळे मला इंस्टाग्राम खाली पाडतंय. का की तिकडं पण दोन्ही टाइम द्यावा लागतो. आता हे युट्यूब आणि हे इंस्टाग्राम. तर विषय काय झाला होता, मी दोन्हीकडे पण सेम ग्रोथिंग केली नव्हती. मी युट्यूब असं वरती घेऊन गेलं मला युट्यूब, आणि इंस्टाग्राम मला खाली घेता आलं. कारण की युट्यूबला माझे 1K व्ह्यूज जायचे, पण 1K व्ह्यूज जायच्यामुळे मग ते इंस्टाग्रामने काय केलं, आपल्याला खाली पाडण्याचं हे केलं. आणि इंस्टाग्रामला जर व्हिडिओ बनवले तर या दोघांना मापात जर ठेवायचं म्हणलं तर म्हणजे खूप लय अवघड आहे भावानो. त्यामुळं मी एवढं म्हणजे डोक्याच्या वरच्या गोष्टी ज्या असतात ना, ते एकदम मी डोकं लावून काम करतो. खतरनाक आहे. कारण की तुम्हाला जर व्हायरल व्हायचं म्हणलं, इंस्टाग्रामचं एकच टार्गेट आहे फक्त. इंस्टाग्राम तुम्हाला रात्रीतून पण स्टार बनू शकतो. पण युट्यूबचं एवढं आहे ना, युट्यूबला एवढी भयानक मेहनत करावी लागते. भावानो माझं सांगतो तुम्हाला, 1.5-2 वर्ष झाले युट्यूबला मेहनत करतोय. कारण की ग्रोथिंग तर होती माझी, पण लागन तेवढा सपोर्ट मला भेटतोय, सगळं काय भेटतंय. पण तसं जर सांगायला गेलं तर इंस्टाग्रामला मला लागन तेवढा सपोर्ट भेटतोय. म्हणजे खूप लय सपोर्ट भेटलाय आतापर्यंत. आता माझे जर सांगायला गेलं तर 26-27 हजार माझे फॉलोअर्स होत चालले. इंस्टाग्रामला माझे आता 1,500 सबस्क्रायबर झालेले युट्यूबला. कारण की डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आणि यांना दोघांना जर सेम घेऊन चालायचं म्हणलं तर पहिलं मी टार्गेट ठेवलेलं आहे, रोज एक व्हिडिओ युट्यूबला रोज सोडायचा. रोज एक व्हिडिओ सकाळी सोडायचा आणि 2 दिवसानंतर इंस्टाग्रामला व्हिडिओ सोडायचा. कारण की दोघांना पण संगीच घेऊन चालतोय मी. कारण की ज्या ठिकाणी जर मी टाइम सेम दिला तर आज मला दोन्हीकडे पण उचलून धरतील. नाही तर काय विषय, आपण युट्यूबच जर चालवलं तर इंस्टाग्राम कधी पण खाली पाडू शकतं. आणि जर मी इंस्टाग्रामकडेच ग्रोथिंग केली तर इंस्टाग्राम वरती घेऊन जाईल आणि युट्यूब मला खाली पाडेल. त्यामुळं या दोघांना जर धरून चालायचं म्हटलं तर खूप मेहनत घ्यावी लागते. आणि तुम्हाला काय वाटतं, याला सगळ्या काही गोष्टी सोप्या असतात. हा, गोष्टी सोप्या असतात. युट्यूबला तुम्हाला काय, इंस्टाग्रामला युट्यूबची बराबरी तुम्ही करताय, पण एकदम मन लावून काम करा. तुम्हाला जर सोशल मीडियातून पैसा कमवायचा असेल तर एकदम मन लावून काम करा. आणि तुम्ही जर काम करत असन, कारण की तुम्ही आज व्हिडिओ बनवला आणि परत सोडून दिलं, तर ह्या गोष्टी युट्यूबला पटणार नाही. कारण की तुम्हाला काय वाटतं, युट्यूब आम्ही कोणते पण व्हिडिओ टाकून युट्यूब आपल्याला मॉनिटाईज करण, हे करण ते करण. युट्यूबचा विषय असा आहे, युट्यूबचे 2 दिवस नाही तर महिन्याला आणि रोजच्या रोज करोडोनी व्हिडिओ पोस्ट होतात, करोडोनी. आणि युट्यूबचं टार्गेट एकच असतं की युट्यूबला आज लाखो जण व्हिडिओ पोस्ट करता, पण पोस्ट करण्याचं आणि युट्यूब जे बघता ना त्यावर एक माणूस नसतो, त्यांची जी टीम असती ते टीम बघती.
तुमचं व्हिडिओ कोणत्या पोस्टवर टाकलेला आहे, तुम्ही व्हिडिओ कोणत्या पद्धतीने बनवताय, तुमचं काय म्हणता याला, तुम्ही गाणं टाकलेलं आहे का, त्याला कॉपीराइट पाडण्याचं पण एक टार्गेट असतं. तुम्ही व्हिडिओ कोणत्या कंटेंटवर बनवलेले, कोणत्या कंटेंटवर तुम्ही बोलताय काय, युट्यूब पूर्णपणे बघतं. त्यामुळे आपल्याला मग ते सांगता की असे असे, तेव्हाच ते आपलं वॉइस टाइम कम्प्लीट करण्याला व्हिडिओ हे करता. तुम्हाला काय वाटतं सगळं सोपं आहे, व्हिडिओ बनवली सोडली, त्याला काय टार्गेट नसतं. अरे सोडा, फक्त तुम्ही त्या 4 गोष्टीकडे लक्ष नाही दिलं म्हणून तुम्ही आज महाग आहे. नो, कारण की नुसतं व्हिडिओ सोडायचे त्याला काय अर्थ नसतं. एवढंच सांगतो. आणि तुम्हाला काय पुढच्या गोष्टी काय वाटेल तर मला नक्की कमेंट करून सांगत जा. मी नक्की तुम्हाला त्या गोष्टीवर सपोर्ट करत जाईल. इंस्टाग्रामचं म्हणा किंवा युट्यूबचं म्हणा, नक्की मी त्याला प्रोत्साहन देत राहीन. कारण की आता भरपूर काही युट्यूबर जे चॅनलवर खोलताय, व्हिडिओ सोडताय, सगळं काही करताय, पण त्यांचं एकच अर्थ म्हणताय का आम्ही ग्रोथिंग का होत नाही. तर ग्रोथिंग याच्यामुळे होत नाही तुमची. तुम्ही काही पण व्हिडिओ टाकताय आणि सोडताय, काही पण व्हिडिओ टाकताय आणि सोडताय. इंस्टाग्राम नाही तर युट्यूब तुम्हाला का ग्रोथिंग करत नाही, त्यांना फक्त गाण्याचं हे कॉपीराइट नाही पाहिजे ते. कारण की तुम्ही गाणं जर टाकलं तर ते कॉपीराइट पाडणार 100%. कारण की तुम्ही जर नाही गाणे टाकले तर कॉपीराइट पाडणार नाही. तुम्ही बिंदास व्हिडिओ बनवा. पण फक्त एवढंच आहे, तुम्हाला सोशल मीडियामधून एकच अर्थ आहे. आणि तसं जर सांगायला गेलं सोशल मीडियामध्ये एवढी पॉवर राहणार, एवढी पॉवर का आजच्या घडीला तर नाही, पण पुढील 7 वर्ष जे येणार आहे तर सगळे ना सगळे सोशल मीडियाचे दिवाने होणार आहे. कारण की सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे का सोशल मीडियामध्ये ना आज करोडो रुपये कमावतोय लोक. तर तसं जर सांगायला गेलं ना तर मी स्वतः कारण की युट्यूब चॅनलवर जास्त लक्ष देतोय. कारण की तसं जर सांगायला गेलं तर माझ्या जे स्किल आहे मी तुम्हाला सांगून दिली आज काय काय स्किल होती माझ्यामध्ये. तर एवढंच सांगतो भावनो, नक्की तुम्ही पुढे जाशाल. आणि फक्त एवढंच आहे, तुम्हाला जर काय वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा, पर्सनल मेसेज करा. काही वाटलं तर मी नक्की त्यांना सपोर्ट करत रोज तुम्हाला व्हिडिओ सोडावा लागतो. एवढंच सांगतो. माझ्याबद्दल काय वाटलं असेल, मी काय काय सांगितलं त्यात तुम्ही नक्की मला युट्यूबला कमेंट करून सांगू शकता. मी त्याचं सोशल लगेच सांगू शकतो तुम्हाला काय काय तुमच्यात चुकतंय आणि काय वाटलं. तुम्हाला जर तुम्ही 15 सेकंदाची रील बनवली, तुम्हाला माणसं अट्रॅक्ट कसे करायचे, फॅन फॉलोअर्स कसे ग्रोथ करायचे, तुम्ही 15 सेकंद मध्ये काय व्हिडिओ बनवली आणि तुम्ही बोलताय काय, ते खूप मॅटर करतं. आणि मी जे 15 सेकंदामध्ये तुम्ही काय बोलले, आता समजा तुम्हाला दाखवून देतो, ही माझ्या हातात ही पाण्याची बॉटल आहे. या पाण्याच्या बॉटल मध्ये काय आहे, फक्त पाणी आहे. पण मी काहीतरी बोलून दाखवतोय ना पाण्याच्या बॉटल मध्ये, तेव्हाच लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होते. 15 सेकंड मध्ये मी काहीतरी बोलून दाखवलं. तर फक्त फेमस होण्याचं कारण हे असतं फक्त आणि फक्त न्यू युट्यूबरांच्या पैसे कसे कमवायचे त्यावर. फक्त एवढंच आहे, तुम्ही व्हिडिओ काय बनवला त्याला अर्थ नसतं. तुम्ही थंबनेल काय बनवलं, त्या थंबनेल मध्ये काय लिहिलं ते खूप महत्वाचं असतं. थंबनेलवर अट्रॅक्ट होतं लोक, यांचं थंबनेल कसं आहे काय आहे. त्या थंबनेलमुळं तुमचे व्हिडिओ व्हायरल होता. थंबनेलवर काय बनवलं लोकांना हे काय घेणं नाही, त्यांनी व्हिडिओ काय बनवला. फक्त आणि फक्त लोकांना एकच आहे की तुम्ही व्हिडिओ काय बनवताय, तर थंबनेल अट्रॅक्ट करून लोक तुमच्याकडं अट्रॅक्ट होता. तर एवढं सांगतो आज. तसं सांगायला गेलं तर तुम्हाला समजूनच गेला असेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी काय बोललोय काय नाही. फक्त आणि फक्त त्यावर जर तुम्ही मेहनत लावून जर काम केलं तर खूप पुढं जाशाल. आणि माझ्याबद्दल तर सांगायला गेलं तर सांगायची गरज नाही तशी. फक्त आणि फक्त तुम्ही ना मन लावून मेहनत करा, आज तुम्ही अख्खं जग जिंकल्यासारखं होईल. फक्त आणि फक्त मेहनत केली तरच तुम्हाला तिकडून फळ भेटू शकतं. आणि तुम्ही म्हणताय ना सोशल मीडियामधून पैसा कसा कमवायचा, काय करायचं, तर नक्की तुम्ही पैसा पण कमवू शकता. फक्त आहे ना तुम्ही मन लावून जर युट्यूबवर काम केलं तरच. कारण की तुम्ही जर आज व्हिडिओ बनवलाय आणि परवा तेरवा टाकताय तर लोकांना त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्ही कधी पण टाका, फक्त आणि फक्त एक टायमिंग ठेवा. आणि तुम्ही कोणत्या तारखेला व्हिडिओ टाकला ती तारीख त्याच्यात महत्वाची असते. त्या तारखेला व्हिडिओ टाकलाय तर 30 तारीख त्यावर टाकायची. एवढं सांगतो. आणि तुम्हाला तर समजलं असेल मी काय बोललो काय नाही. बाकी फक्त तेवढं मन लावून काम केलं तर होईल तुमचं सक्सेस सगळं काही. फक्त माझं याच्यावर नका जाऊ की मी व्हिडिओ बनवलाय आणि हे केलंय आणि मी तुम्हाला सांगतोय आणि ते मी सायकलवर फिरतो म्हणते, तसं काही नाही भावानो. आज मी सायकलवर नाही फिरलो तरी मला काही फरक पडत नाही. आणि तेवढी माझी बोलण्याची कॅपॅसिटी आणि स्किल आहे म्हणून मी तेवढंच बोलतो. आज नुसतं सायकलवर फिरतो म्हणून सायकलवरच बोलतो, त्याला काय अर्थ नसतं. फक्त एकच आहे की तुम्ही कोणत्या पण टॉपिकवर व्हिडिओ बनवा,
तुम्ही आज चहाच्या हॉटेलवर चहाचे हॉटेलवर व्हिडिओ बनवा. त्यानंतर तुम्ही शेतीत काम करताय, काय करताय त्यावर व्हिडिओ बनवा. तुम्ही काही काम करा त्यावर व्हिडिओ बनवा आणि त्या नावानुसार तुम्ही चॅनल उघडा. तुम्ही शेतीचं काम करताय, शेतकरी म्हणून चॅनल उघडा. तुम्ही चहाच्या हॉटेलवर चॅनल उघडा. बिंदास व्हिडिओ बनवा. कटिंगच्या दुकानाच्या नावाने चॅनल उघडा, व्हिडिओ बनवा. तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवताय हे खूप महत्वाचं असतं. लोकांना नुसतं डॅन्स आणि हे काय बघायला वेळ नाही एवढा. तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवताय हे खूप महत्वाचं असतं. आता माझं कसं आहे, मी सायकल ट्रॅव्हलिंग करतो त्यामुळं मला लोकांनी ओढून धरलेलं आहे. मी बोलतो काय तर 15 सेकंदामध्ये काय बोललेलो आहे आणि 10 ते 20 मिनिटामध्ये काय बोललेलो आहे हे खूप मॅटर करतं. तेव्हाच लोक ते 15 सेकंदामध्ये तुम्हाला काय बोलायचंय काय नाही, लोकांना ऐकायचंय काय, ते लोक लगेच आपल्याकडे अट्रॅक्ट कसे करता येतील आपल्या हातात येते. लोक अट्रॅक्ट कसे करायचे काय. फक्त व्हिडिओ बनवायचा आणि सोडायचा आणि हे करतो ते करतो आणि मी ते हे करतो, ते लोकांना त्याच्याशी काय घेणं नाहीये. तुम्ही व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवलाय हे खूप महत्वाचं असतं. मी टॉपिकवर माझा 2 ते 3 टॉपिक आहे, त्या 3 ते 4 टॉपिकवर मी व्हिडिओ बनवतो. मी काय करतो, सकाळी उठतो झोपेतून आणि त्यानंतर मग व्हिडिओ बनवतो. शुभ सकाळ भावानो ज्यावर व्हिडिओ बनवतो त्यानंतर मग स्टॉप करतो. स्टॉप केल्यानंतर मी काय करतो, मी सायकलवर निघालो, इकडं चाललोय तिकडं चाललोय, बस एवढं बनवतो. 15 सेकंड तो झाला व्हिडिओ. त्यानंतर मी मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर हे मंदिर अशा पद्धतीचं, हे मंदिर एवढं प्राचीन काळातलं आहे, बस एवढं तेवढं बोलतो आणि व्हिडिओ पोस्ट करतो. फक्त आणि फक्त लोक अट्रॅक्ट झाले पाहिजेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही बोलताय काय नुसतं तुम्ही इकडं आलो तिकडं आलो हॅलो गायचे, त्याच्याशी काय घेणे नाही लोकांना फक्त बघायचंय काय हा कशा टॉपिकवर व्हिडिओ बनवतोय आणि आपल्याला ऐकायचंय काय. कारण की लोक आपल्याकडे अट्रॅक्ट त्या पद्धतीने होता, ज्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवताय त्या पद्धतीने लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होता. आणि तसं जर सांगायला गेलं तर तुम्हाला मी सांगितलंय काय विषय कशामुळे तुम्ही ग्रोथिंग होत नाही काही नाही. फक्त आणि फक्त तेवढं काम करा, बाकी तुम्हाला